नुसती माफी मागून सुटले नाही तर मी परत कधी राजकारणात भाग घेणार नाही, माझी पुष्कळ चांगली चौकशी झाली आणि मला न्याय शिक्षा झाली हे देखील खरं आहे असं म्हणत सपशेल शरणागती पत्करली होती। सावरकरांचे सर्व माफीनामे दिल्लीच्या नॅशनल आर्काइव्हमध्ये आपल्याला बघायला मिळतात। फेक नरेटिव्ह किंवा आरोप डाव्या गटाकडनं केला जातो। सावरकरांना जेव्हा सेल्युलर तुरुंगातून भारताच्या तुरुंगात पाठवण्यात आलं तेव्हा सुद्धा त्यांच्यावर शरणागती पत्करल्याचा आरोप झालेला होता, पण त्याचं प्रमाण अत्यल्प होतं। 1966 साली सावरकरांचा मृत्यू झाला। 1996 पर्यंत त्यांच्याबद्दल फारसे वाद प्रचलित नव्हते, त्यांच्यावर होणाऱ्या वादांची फारशी कोणी चर्चा केलेली नव्हती। 1996 साली पहिल्यांदा जेव्हा अटलजींचं सरकार आलं तेव्हा संसदेमध्ये सावरकरांचं तैलचित्र लावण्यात आलं। पुढे जाऊन अंदमानच्या विमानतळाला सावरकरांचं नाव देण्यात आलं। जेव्हा पहिल्यांदा सावरकरांचं तैलचित्र संसदेत लागलं तेव्हा काँग्रेसने नाही तर कॉम्रेड सीताराम येचुरी आणि त्यांच्या बदमाश कंपनीनं सावरकर माफी मागून सुटले असं म्हणत त्यांनी हैदोस घातलेला होता। पण डाव्यांना हे सर्व काही नेहमी एकाकीच कळत असतं। बरं, सावरकरांचं तैलचित्र जर संसदेमध्ये लागलं नसतं तर त्यांच्याविषयी फारशी वाद उद्भवले नसते किंवा त्यांच्याविषयी होणाऱ्या वादाची फारशी कोणी चर्चा केली नसती। नमस्कार, मी मीर कुलकर्णी, स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपाने। सावरकर आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही आहे। सावरकर आणि वाद या एकाच नाण्याच्या जोडून दोन बाजू आहेत। सावरकरांविषयी तसे भरपूर आरोप आहेत, पण मी त्यांच्या त्या तथाकथित माफीनाम्याविषयीच बोलणार आहे। मी सावरकर माफी मागून सुटले असं जे बोललं जातं मी त्याचंच फक्त स्पष्टीकरण देणार आहे। ज्या व्यक्तीने सावरकर चरित्र वाचलेलं आहे, सावरकर चरित्र लिहिणारे सुद्धा दोन प्रकारचे लोक आहेत। एक जे इतिहासाचे अभ्यासक असतात, जे कागदपत्रांची पुराव्यांची तपासणी करतात आणि मगच इतिहासाचं लिखाण करतात, आणि दुसऱ्या बाजूला डाव्या गटातले इतिहासकार असतात, ज्यांना कुठल्याही प्रकारच्या कागद पुराव्यांची आवश्यकता नसते। त्यांचे सगळे नरेटिव्ह आणि इतिहास हा तयारच असतो, आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने ते लिखाण करत असतात। मग अशी परिस्थिती असताना आपल्याला सावरकरांचा खरा इतिहास कोण सांगू शकतो? ती व्यक्ती म्हणजे स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर। ज्या लोकांनी सावरकरांचं आत्मचरित्र माझी जन्मटेक अंदमानच्या अंधेरीतील ही वाचलेली आहे त्यांना या आरोपातला फोलपणा सहज लक्षात येईल। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कारागृहामध्ये खिदमत पडत राहणे ही सावरकरांची देशभक्तीची व्याख्या नव्हती, ते त्यांचं ध्येय सुद्धा नव्हतं। सावरकरांसारखी एक उत्कट चैतन्यमय व्यक्ती कारागृहामध्ये जीवन कटत असलेली मी सहनच करू शकत नाही, असे सावरकरांचे एंग्लो मित्र म्हणजे ब्रिटिश मित्र आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते डेव्हिड गार्नेट यांचं सुद्धा मत होतं। सावरकर लिहितात, कारागृहात राहून जी काही करता येते त्यापेक्षा प्रत्यक्ष काहीतरी सेवा आपल्या मातृभूमीची करता येईल यासाठी कोणत्याही प्रकारच्या अटी स्वीकारून मुक्तता करून घेणे हे प्रतियोगी धोरण असते, तर समाजहिताच्या दृष्टीने सुद्धा आमचं परम कर्तव्य आहे। दुष्ट शत्रूवर आघात करायची संधी मिळत असेल तर ती संधी का सोडायची? सावरकरांवर कधीही ब्रिटिशांची एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्याचा प्रसंग उद्भवला नाही, आणि समजा तसा काही प्रसंग उद्भवला असता तर सावरकरांनी शपथ घेतली असती आणि वेळ येताच ती मोडून काढली असती। कारण शत्रूला खोटं आश्वासन देणे, त्याचा विश्वासघात करणे, त्याला फसवणे यामध्ये गैर काय? आपल्याकडे शत्रूशी खरं बोलण्याची, त्याला दिलेलं वचन पाळण्याची, स्वकीयांशी द्रोह विश्वासघात करायची सरगोड विकृती प्रचलित आहे। त्यामुळे सावरकर नीती समजणं हे जरा कठीण जातं। सावरकर लिहितात, अंदमानात जे काय राष्ट्रहित साधता येईल ते इतके महत्त्वाचे कधीही नसणार की जितके मुक्तता झाल्यास हिंदुस्थानात येऊन साधता येईल, परंतु म्हणून सुटकेसाठी वाटेल ते विश्वासघातक, निंद्य, नीच आणि देशाच्या किंवा जातीच्या स्वाभिमानास कलंक लागेल असे लाळघोटी वर्तन समर्थनीय ठरणार नाही। कारण त्यायोगे होणारी मुक्तता ही राष्ट्रास अधिक हितकारक होण्यापेक्षा स्वतःचे उदाहरणाने अधिक अनितिमान आणि राष्ट्रघातकी मात्र ओढावते। तेव्हा असे वर्तन टाळून जर मुक्तता मिळवायची निश्चित संधी मिळत असेल तर ती साधवायची। ती निश्चित संधी मिळतो त्या परिस्थितीतच जे काय राष्ट्रहित साधता येईल ते साधण्याचा प्रयत्न करून दिवस कंठत राहायचे। त्यातही शक्यतो ज्यांच्यावर सरकारचा इतका उग्र दोष वा तीव्र दृष्टी नाही तोवर त्यांच्याकडून ती कृत्ये करवावयाची। जेव्हा आपण वाचून
ती त्या परिस्थितीत शक्य असलेली सार्वजनिक चळवळ करण्यास दुसरे कोणी इतके इच्छुक व समर्थ नसेल तेव्हा ती प्रकरणे स्वतः करावयाची. मुक्ततेचा संभव दिसत असता दाटून तो दडवायचा नाही, पण तो निश्चित संभव नसताना केवळ आषाढभूत भ्याडपणे नाही तर सोडणार नाही असे म्हणत अंदमानात स्वकीयांचे चाललेले छळ निमूटपणे पाहत बसायचे नाहीत. तात्पर्य काय तर सावरकरांनी सुटकेसाठी देशविघातक किंवा देशद्रोही अटी स्वीकारलेल्या नव्हत्या. नुसते अर्जपुरते स्वस्थ बसले नव्हते. वेळोवेळी त्यांनी संप, कामास नकार म्हणजे कामबंदी, उपोषण म्हणजे अन्नबंदी या मार्गाने त्यांनी निषेध नोंदवलेला होता. 6 महिने एकांतवासाची कोठडी, काम करायला नकार दिला म्हणून 10 दिवस घोडाबेडी, 7 दिवस दंडाबेडी, त्याचबरोबर एकूण 20-22 प्रकारच्या उभ्या बेड्या, आडव्या बेड्या, हातकड्या, कोठडी बंदी, अन्यथा अशा सगळ्या शिक्षा सावरकरांनी भोगलेल्या होत्या. जर सावरकर ब्रिटिशांच्या प्रती मावळ झालेले होते किंवा ब्रिटिश त्यांना उदारपणाची वागणूक देत होते, तर अशा अमानुष शिक्षा सावरकरांनाच का भोगाव्या लागत होत्या? आजारी रुग्णांना दूध देण्यात येत होतं, पण सावरकरांना निव्वळ कच्ची पोळी किंवा पाणी भात मिळायचं. अशा प्रकारे सावरकरांना जी वागणूक दिली जात होती ती त्यांना उदार वागणूक मिळत होती याचं द्योतक म्हणता येईल का? तुरुंगात राहून सुद्धा सावरकरांचं धैर्य खचलेलं नव्हतं. सावरकरांना कविता करायची आवड होती, ते शीघ्र कवीच होते. त्यावेळी त्यांच्याकडे मनोरंजनाचं साधन होतं ते फक्त कविता करणे. त्यांच्याकडे लिहायला कागद किंवा पेन्सिल असं काही नव्हतं. रुमाल ठेवायला सुद्धा त्यांना बंदी होती. एकदा रुमाल सापडला तर त्यांना सबस देण्यात आली. त्यांना खिळ्याने घायमात्याचे काटे मिळायचे, त्या काट्यांच्या आधारेच ते भिंतीवर कविता करत बसत होते. दर 3 महिन्यानं त्या भिंतीनं चुना फासला जायचा. चुना फासण्यापूर्वी त्या सगळ्या कविता ते पाठ करत होते. नुसते पाठ करत नव्हते, तर त्यांच्या पूर्वी जे बंदिवान सुटायचे त्यांच्याकडून त्या सगळ्या कविता पाठ करून घ्यायच्या आणि आपले धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर यांच्यापर्यंत त्या पोच करायच्या. असा सगळा आश्चर्यकारक आणि थरारक प्रवास होता. या सगळ्या प्रवासातून सावरकरांनी कमला, गोमांतक अशा प्रकारची महाकाव्ये लिहिली. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर भगतसिंग फाशी गेले, पण सावरकर मात्र माफी मागून सुटले. असा पोपट सोडायला डावे मोकळे होत असतात. फाशी म्हणजे मृत्यूचा दिवस, मृत्यूचा दिवस हा ठरलेला असतो. फाशीची शिक्षा ही जन्मठेपेच्या तुलनेत अत्यंत सुलभ आणि सोपी होती. चापेकर बंधूंच्या फाशीतून सावरकरांनी प्रेरणा घेतली होती. त्याचप्रमाणे करतारसिंग सराभाई यांच्या फाशीतून भगतसिंग यांनी प्रेरणा घेतली होती. फाशीतून प्रेरणा मिळते म्हणूनच आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांना फाशीची शिक्षा देण्यात आली नव्हती, तर त्यांना जन्मठेपच देण्यात आली होती. तर या लोकांना जन्मठेप का मिळत होती? कारण जन्मठेपेची शिक्षा ही फाशीपेक्षा सुद्धा अत्यंत भयंकर होती. कित्येकदा तर जन्मठेपेच्या शिक्षेला कंटाळून बरेच बंदिवान आपलं आयुष्य संपत होते. इंदुभूषण रॉयसारख्या क्रांतिकारकाचं उदाहरण आपल्यासमोर आहे. सावरकरांच्या मनात सुद्धा आत्महत्येचा विचार आलेला होता, अंदमानात असताना सुद्धा आणि रत्नागिरीच्या तुरुंगात असताना सुद्धा. आणि जन्मठेप म्हणजे काही साधीसुधी किंवा इथल्या भारताच्या कोणत्याही कारागृहामध्ये नाही, तर ती जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना मुख्य भूमीपासून लांब कुठेतरी पाठवलं जायचं. वासुदेव बळवंत फडकेंना इडनला पाठवलं किंवा लोकमान्य टिळकांना यांना मंडालेला, ते सावरकरांना तर अंदमानला सेल्युलर तुरुंगात पाठवण्यात आलेलं होतं. इतक्या लांब पाठवण्याचा उद्देश काय तर लोकांनी या क्रांतिकारकांना विसरून जावं आणि ते हयात आहेत की नाही याची सुद्धा चौकशी करू. एकदा का हे सगळे क्रांतिकारक त्यांच्या मातृभूमीपासून लांब गेले की लोक त्यांना विसरून जातात. हेच कारण होतं की अशा क्रांतिकारकांना इतकी भयानक शिक्षा भोगण्यासाठी देशापासून लांब कुठेतरी पाठवलं जात होतं. हे डावे जे असतात ना, त्यांची एक अजून तक्रार असते की सावरकरांनी आपलं एकही माफीपत्र आपल्या आत्मचरित्रामध्ये दिलेलं नाही. आता जे लोक नॅशनल आर्काइव्हचा दाखला देत असतात त्यांनी स्वतः तिथे कधीही पाऊल ठेवलेलं नसतं. आपल्याला जे माफीनामे दाखवतात ते असे फेसबुक आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधूनच आलेले असतात. ओल्ड फाईल किंवा ओल्ड झेरॉक्सचा कुठला तरी कागद तो कलर प्रिंट करायचा आणि सांगायचं की हा सावरकरांचा माफीनामा आहे. सावरकरांचा जो काही माफीनामा आणतात तो सुद्धा काय सावरकरांनी लिहिलेला नसतो. कुठल्या तरी अशा पिवळ्या पुस्तकातनं काहीतरी उचलून आणतात आणि सांगतात की हे सगळं सावरकरांनी लिहिलेलं आहे. या सिरीजमध्ये मी तुम्हाला सावरकरांची सर्व पत्र वाचून दाखवणार आहे. ती पत्र वाचून झाल्यानंतर त्याला माफीनामा किंवा शरणागती म्हणायचं का नाही हे आपणच ठरवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची पूर्णपणे सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.